नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्पमालिकेतलं 87वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद या सगळ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गुरु अत्यंत प्रेम करत असतात. माझ्या मनात काही शंका नाही. प्रचंड प्रेम आहे त्याचं. प्रेमालाच आपण गुरु म्हणू शकतो. इतका गुरु प्रचंड प्रेम करत असतो शिष्यावर, जर तो शिष्य अधिकारी असेल. त्या शिष्याकडून कसं काम करून घ्यायचं हे त्यांना बरोबर समजत असतं. आणि त्या दृष्टीने आजचं पुढचं जे काही भाषण आहे ते आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. 87वा भाग. सध्या आपण श्री अंतरानुभव या ग्रंथाविषयी बोलतो आहोत. आणि सच्चिदाश्रम स्वामींनी हा ग्रंथ लिहिला. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्याकडून तो लिहून घेतला आणि एक टाकी 5 समासी असा हा ग्रंथ, प्रत्येक समासामध्ये 63 ओव्या असा हा तयार झाला. अध्यात्मातली प्रचंड गूढ अशी तत्त्व यात सांगितलेली आहेत. कशी साध्य करावी, काही चुकलं तर त्याचा उपाय कसा करावा, हे उपाय पण त्यात सांगितलेले आहेत. जिज्ञासूने हा ग्रंथ निश्चित पाहावा. या ग्रंथाच्या प्रेरणेनेच माझं आयुष्य सगळं बदललं आहे, हे मी तुम्हाला पहिल्याच भागात सांगितलं. तर आज आपण त्यातल्या 3ऱ्या समासावर बोलणार आहोत. 2 समास आपले झाले. पहिल्यामध्ये कोणी ते करावं, अधिकारी कोड आणि मंगलाचरण असा भाग पहिल्या समासात होता. दुसऱ्यामध्ये त्याची कृती होती. तर 3ऱ्यामध्ये त्यात येणाऱ्या अडचणी आणि अधिक सहाय्यभूत अशा वेगवेगळ्या ज्या रचना आहेत, ज्याची तुम्हाला मदत होईल ते साध्य करण्यासाठी. आलेल्या अडचणींना तोंड कसं द्यावं, कशा मार्गाने कसं जावं, हे सगळं या 3ऱ्या समासात सांगितलेलं आहे. हा ग्रंथ महाराजांच्या आळंदीच्या समाधीस्थानावर उपलब्ध आहे. जिज्ञासूने तो पहावा. आता यासंबंधी सुरुवात काय केली आहे पहा. नमन माझे कपिला गंगेसी तैसे साष्टांग श्री नरसिंह सरस्वतीसी कथन झाले द्वितीय समासी पूर्ण प्राप्तीचे. पहिलं स्थान महात्म्य. कपिला गंगेला हे नमस्कार करतायत. लोणारला हा ग्रंथ भोगावतीच्या ठिकाणी हा लिहिला गेला. लोणारच्या तलावामध्ये गंगा अवतीर्ण होते आहे त्या ठिकाणी हा लिहिला गेला. आणि गुरुच्या स्मरणाशिवाय तर काही होत नाही. त्यामुळे प्रथम त्यांनी या गंगेला नमस्कार केला आणि नंतर गुरुचं स्मरण केलेलं आहे. आता ते म्हणतात की आपल्या स्वरूपाची पूर्ण ओळख या पूर्ण, तसा एका अर्थाने हा तांत्रिक ग्रंथ आहे. विशिष्ट तंत्राने जावं लागतं आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारची विघ्न येऊ शकतात. ही कशी आहेत आणि त्यावर काय करावं या संबंधाचा सगळा उल्लेख या समासामध्ये त्यांनी केलेला आहे. ते म्हणतात की श्री गुरुचं स्मरण आधी करा आणि मग गाणगापूर क्षेत्राचं स्मरण करा. त्या ठिकाणी गुरूंचा वास सगळ्यात जास्ती वर्ष झालेला आहे. पवित्र असं ते ठिकाण. आणि त्या ठिकाणी औदुंबर वृक्ष आहे. दत्तात्रेयाचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे पायाचं ध्यान करावं असं ते म्हणतात.
आधी पायाचं ध्यान आपल्या गुरुच्या. आणि दत्त दत्त ऐसे करिता भजन विघ्ने पळती, रानोरान देहाशा सोडून सेवावे, एकांत वन तेथे स्मरण दत्ताचे. दत्ताचं अहर्निश असं ध्यान करावं आणि माझ्या योगाची पूर्ती व्हावी अशी त्या श्री दत्तांना प्रार्थना करावी. ते महान यती आहेत, ते निश्चित कृपा करतील याची ग्वाही ते तुम्हाला त्या ठिकाणी देत आहेत. आणि मग आपल्यातल्या एकेका त्रिपुटीचा नाश कसा करावा. जागृत, स्वप्न, सुषुप्ती ही पहिली त्रिपुटी आहे. अनेक त्रिपुटी आहेत आणि ह्या त्रिपुटींचा नाश कसा करत जावा याच्या संबंधी ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आता ऐका, जागृत अवस्थेची समाप्ती जव नाही, निद्रेची प्राप्ती तव पूर्ण धरावी स्मृती ओळखीची. जागृत अवस्थेपासून आपण निद्रा अवस्थेत जातो. निद्रा अवस्थेत स्वप्नाची अवस्था असते आणि स्वप्नाच्या खोल अशा ही स्वप्न पाहणारा हा जो लिंगदेह आहे, या लिंगदेहाच्या खोल अशा अवस्थेला आपण सुषुप्ती म्हणू शकतो. तर ज्या ठिकाणी जागृत अवस्थेची समाप्त होते आणि निद्रा अवस्था सुरू होते, असा जो मधला संधी आहे हा महत्त्वाचा आहे. जेथे जागृती ना सुषुप्ती, तेथे कैसी ओळख, कैसी स्मृती, तैसी कैसी ओळखावी ही युक्ती देहासी पाहणे. आणि अशा अवस्थेत आपल्या देहाला आपण पाहायला सुरुवात करावी. स्थिर देह पाहावा. योगनिद्रेची मी तुम्हाला उपासना कशी करायची सांगितली आहे. ही सगळी अवस्थाचा प्राथमिक अवस्था ही योगनिद्रा आहे. त्याच्यामुळे हे करायचं असेल तर योगनिद्रेचा प्रचंड अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि या मधल्या अवस्थेमध्ये आपल्या देहाला पाहावं. आता कशाने पाहणार. नेत्र तर आपण बंद केलेले आहे, तेव्हा हे कसं पाहायचं. तर याच्यासाठी काय केलेलं आहे. आपल्या अंतरंगामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. यांना जो हळूहळू विसरेल, याच्याही पलीकडे जाईल. 5 त्रिपुट्या आहेत. ह्या 5ही त्रिपुट्यांना विसरून एक एक मागे सारून, हे थिअरॉटिकली सुद्धा समजायला कठीण आहे, प्रत्यक्षात तर आणखीन कठीण आहे. परंतु यापेक्षा जास्ती सांगणं शक्य नाही. तशी एक रामकृष्णांची गोष्ट सांगतात. शिष्य विचारतात त्यांना, का हो समाधी म्हणजे काय. ते म्हणतात बसा सांगतो. आणि मग ते ध्यानाला बसतात. आता असं झालं, तसं झालं, या अवस्थेत गेलो, त्या अवस्थेत गेलो, आणि त्यांची वाणी बंद पडते. कारण समाधी अवस्थेत गेल्यानंतर बोलणार कोण आणि समजावणार कोण. तसं या ठिकाणी आहे. ते शब्दांनी वर्णन नाही होऊ शकत. तो प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो. मी फक्त तुम्हाला जुजबी कल्पना देतो आहे. तर देहवासना आणि हळूहळू सर्व नाहीसं करत करत देहाचा साक्षी होणे, म्हणजे देहाच्या बाहेर आपण जातो आहोत असं समजून आपला देह आपण पाहणे, देहाचा साक्षी होणे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे.
तर याच्यामध्ये काय आलं, स्पर्श रसगंध शब्द दृष्टी, दृष्टी म्हणजे रूप, रूप म्हणजे काय हो, एखादी वस्तू ती पाहणारा मी, असं ते त्रिपुटी आहे त्याची. आणि दोघांच्या मधलं ज्यामुळे मी पाहू शकतो असं माध्यम. तर हे खूप जास्ती समजावणं माझ्यासारख्या पामरालाही कठीण आहे. परंतु ते म्हणतात की ह्या सगळ्या त्रिपुट्या आपण टाकल्याच पाहिजे, ह्या काढल्याच पाहिजे मनातून. आणि त्या ठिकाणी मग काय करावं, हे कसं सोडावं, तर आधी सगुण चिंतावी मूर्ती जेथे त्याची अत्यंत प्रीती, तिचे ध्यान अहोरात्री लक्ष ठेवा पूर्णत्वे. यासाठी ध्यानाचा अभ्यास करता, एखाद्या सगुण मूर्तीची उपासना करा, त्या मूर्तीला पाहण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाकीच्या त्रिपुटी आपोआप गळून जातील आणि मग केवळ रूपाची त्रिपुटी राहील आणि तीही कालांतराने नष्ट होईल. त्रिपुट्या नष्ट करण्यासाठी ध्यानाचा अभ्यास, सगुण मूर्तीचा अभ्यास आवश्यक आहे. आता मूर्ती ध्यानाचा कसं काय अभ्यास, तर ते म्हणतात मूर्ती ध्यानाचा प्रकारू बोलिला असे भागवतकारू नित्यधरा ध्यावा शंकरू व्यासोक्ती. असं व्यासानी म्हटलेलं आहे की, भागवतकारांनी असं म्हटलेलं आहे व्यासानी भागवतामध्ये की मूर्ती ध्यान करा. ध्यान कशाचं करा, ध्यान शिवादी दत्त विष्णूचे करा, सूर्यादी देवी गणेशाचे बळ पाहिजे, निश्चयाचे मोक्षाचे. आपण मोक्षाचे अधिकारी आहोत आणि मोक्ष नक्की मिळवू असा निश्चय तुमच्या मनात तुम्हाला करता आला पाहिजे. मग तुमचं जे आवडतं दैवत, ते शिव असेल, दत्त असेल, विष्णू असेल, सूर्य असेल, देवी असेल, गणेश असेल, जे काही तुमच्या तत्वाप्रमाणे असेल, त्या दैवताचा अभ्यास करावा, ध्यान करावं, समोर सगुण रूप त्याचा आणण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा या बाकीच्या त्रिपुटी हळूहळू नष्ट होतील. आणि ह्याला कित्येक महिने, 2-4 मास मूर्ती ध्यान विशेष, हेची पूजा जाण मानस स्थान मानाश्रय, अशी मानसपूजा सुरुवात करावी. आणि पादादी मस्तकापर्यंत चिंतावे हृदय स्वरूप, हृदयात देव किंवा गुरु मूर्तिमंत ध्यावा सद्भावे. पायापासून मस्तकापर्यंत याचं ध्यान करावं. त्याचे पाय पाहावे, पायाचे बोटं पाहावे आणि मग हळूहळू वर वर जात 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 त्याच्या मस्तकापर्यंत त्याला असं खालून वर पाहावं. प्रत्यक्ष समोर येईस तोपर्यंत पाहावं. आता कसं, आधी विष्णूचे चरण दोन्ही चरण पहा, मग नाभी, हृदय, कंठस्थान, मुख, नासिका, दोन्ही नयन कमळपत्राचे. विष्णूचे नेत्र कसे असतात, कमलाप्रमाणे असतात, कमलनेत्रच म्हटलेलं आहे त्याला. आणि मुख, नासिका, दोन्ही नयन कमळपत्रासनी, असे एक 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 करत वर जावं. कस्तुरी लिप्त भाळ पवित्र, मग कपाळ पाहावं, कस्तुरी पाहावी कपाळावर लावलेली. चतुर्बाहू शंखचक्र गदापद्म किरीट सुंदर मस्तकीचा, त्याचे सगळे आयुध पाहावे. आणि मग त्याचा किरीट मुकुट पाहावा. श्रवणादी अवयवासह धारणा नित्यनेमे करावी. भावना, अशी भावना करावी. भव म्हणजे होणे. जशी भावना कराल तसं तसं समोर दृश्य उभं राहील. भव म्हणजे होणे हा शब्द लक्षात घ्या, म्हणून भावना म्हटलेला आहे. आणि हा ध्यान योग साधल्यानंतर हळूहळू सर्व पूर्वोक्त ज्या त्रिपुटी आहेत, उत्पस्थिती, लय, सत्व, रजतम, दृश्य, द्रष्टा, दर्शन, ह्या सगळ्या आधी ज्यात काही त्रिपुटी आहेत या नष्ट होतील.
पुढील देहादी दृश्य मुनेल दर्शनासह अभिमान गळेल. त्याचं दर्शन झाल्यानंतर तुमचा अभिमान संपूर्ण गळून जाईल. अध्यात्मामध्ये स्वतःला जाणायचा असेल तर अभिमान संपला पाहिजे. आणि मग चारी देह, 4 देह आहेत आपले, जडदेह, लिंगदेह, कारणदेह आणि महाकारणदेह. या संबंधी मी पूर्वी एका व्याख्यानामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. हे 4ही देहही हळूहळू नष्ट होतील. मग पूर्ण ब्रह्म ही अशी स्थिती येईल. मी म्हणजे ब्रह्म, अहं ब्रह्मास्मी. अवघे विश्वची माझे घर, ऐशी देयाची मतिस्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, असे तुम्ही व्हाल. पूर्ण सृष्टी व्यापून टाकाल. आणि मग त्रिपुटीचा नाश, याला निदिध्यास म्हणतात. निदिध्यास स्वतःचा पूर्ण अभ्यास करून, ध्यास धरून स्वतःला संपवणे, असं आचार्यांनी म्हटलं. असो कायादी वासना अनंत वृत्त्या ज्या, त्या चालती अंतःकरणासहित दृश्य पदार्थी स्थिरावत तत्साक्षित्वे वर्तत चैतन्याचे. केवळ चैतन्य राहील. समजायलाही कठीण आहे, सोपं काहीच नाही याच्यामध्ये. आणि हा तर सगळा हठयोगाचा भाग आहे. हठयोगावर गुरुवर प्रचंड निष्ठा असावी लागते. हठयोगातला प्रत्येक पाऊल हे आपल्या जीवनमरणाशी संबंधित असतं. कोणत्याही क्षणी शरीर सुटेल की काय अशी अवस्था येते. परंतु गुरुवर प्रचंड निष्ठा असेल तर गुरु या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढत असतो. प्रचंड निष्ठा. योगामध्ये निष्ठेशिवाय होत नाही. 4 आसनं करणे, 4 प्राणायाम करणे म्हणजे योग नाही. योग, युज म्हणजे त्या परमात्म शक्तीशी आपला संबंध येणे, त्याला त्याच्याशी जोडले जाणे. तर हे सोपं नाही आहे. सगळंच अध्यात्म खूप सोपं असतं तर आज समाजात हजारो साधू संन्यासी उत्पन्न झाले असते. नाही होत. अत्यंत अवघड आहे. नुसतं वाचलं की आपल्याला ज्ञान झालं असं वाटणारे लोक पुष्कळ असतात. अभिनिवेश असणारे लोक पुष्कळ असतात. परंतु साध्य होणारा क्वचित असतो. तेव्हा साक्षित्व असणं, याच्यामध्ये सर्व देहांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या देहांच्या अनुभूती येतात. आपलं जड शरीर पाहणं, आपल्या लिंगदेह ते पाहत असतो. आपला लिंगदेह पाहणं, आपला कारणदेह ते पाहत असतो. आपला कारणदेह पाहणं, आपला महाकारणदेह ते पाहत असतो. या सगळ्या वेगवेगळ्या देहांच्या अनुभूती या ठिकाणी येतात. अगदी ठामपणे मी सांगू शकतो, या येतात. परंतु त्यासाठी प्रचंड तितिक्षा, गुरुवर प्रचंड प्रेम, प्रचंड निष्ठा. गुरुचरित्रात ज्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत, ज्यांची निष्ठा आहे ते तरलेले आहेत. मग तंतुकासारखा सामान्य माणूस निष्ठेमुळे तरलेला आहे. गुरु आपल्याबरोबर त्याला यात्रेला घेऊन जातात. तिथे त्याचे सगळे नातेवाईक आधी गेलेले असतात, हा गेलेला नसतो. तर हे सगळं निष्ठेने होतं. गुरुचरित्रात तर निष्ठेच्या इतक्या कथा सांगितलेल्या आहेत. या कथा सांगण्याचं उद्दिष्टच तुमची निष्ठा प्रचंड बसावी हा आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जशी उपनिषदामध्ये तत्त्वज्ञान आहे, परंतु तेच तत्त्वज्ञान पुराणांमध्ये कथाद्वारे सांगितलं आहे. कारण नुसतं तत्त्वज्ञान लोकांना समजत नाही, डोक्यावरून जातं.
आता कथासुद्धा समजणं कठीण आहे, परंतु यापेक्षा सोपा उपाय दुसरा नाही, म्हणून त्या कथाद्वारे हे तत्त्वज्ञान पुराणांद्वारे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे निष्ठा बसवण्यासाठी आपल्या पूर्वासुरींनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. ज्यांना गुरूंचा सहवास नाही मिळणार त्यांच्यासाठी ग्रंथांचा सहवास आहे. तर आता ते काय म्हणतात पहा, हे सगळं साध्य करण्यासाठी काय आहे, म्हणून हा मुख्य यतीचा धर्म भिक्षादी झाली या नित्यकर्म विचारुनी ज्ञानवर्म स्वय अनुभवावे. यतीचा धर्म काय, भिक्षा मागणे. आणि हे झाल्यानंतर संसारातल्या इतर कुठल्या गोष्टी, कारण त्याच्या मागे यतीमागे संसार नसतो, बायका मुलं इतर कुठलाही संसार नाही. सर्व प्रजाजन जी जनता जनार्दन तो त्याचा संसार असतो. आपलं सर्व जीवन हे महात्मे या जनता जनार्दनासाठी वाहत असतात. तेव्हा भिक्षा झाली या नित्यकर्म विचारुनी ज्ञानवर्म स्वय अनुभवावे. अशा वेळी मग गुरुला शरण जावं आणि वेगवेगळी उपासना करून ज्ञान मिळवावं, आतलं ज्ञान. तेव्हा अहोरात्र ज्ञानविचार करता आला पाहिजे, त्याला दुसरा संसार नाही. ज्ञानविचार अहर्निशी ध्याना अवश्य पै. आणि हे ज्ञान त्या ध्यानातूनच प्राप्त होणार आहे. तेव्हा ध्यानातून मिळणारं ज्ञान प्राप्त करा. आणि मग ते असं म्हणतात की पुढच्या समासामध्ये, पुढील समासी होईल विचक्षणा सच्चिदाश्रम म्हणे. सच्चिदाश्रम स्वामींनी हा लिहिला, आपल्या नावाचा ते उल्लेख शेवटी पुन्हा करतायत. तर हे सगळं करण्यामागे ते काय म्हणतात, तिसऱ्या समासामध्ये स्वरूपाची ओळख पूर्णपणे प्राप्त होण्यात जर काही भय किंवा विघ्ने आली तर त्यांची निवृत्ती करण्याचा जो एक उपाय त्यांनी सांगितला आहे, हीच श्रद्धा व्यक्त केली आहे की स्वस्थानी वृक्ष औदुंबरू, तेथे दत्तात्रेयाचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती सद्गुरू त्यांचे पाद ध्यावे. अशावेळी गुरुच्या चरणांचा आश्रय घ्यावा. गुरुच्या चरणांच्या आश्रयाने हा सगळा अभ्यास, हा सगळा त्रिपुटी नाश या समासामध्ये आणखीन सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्ही मुळात जा. या भाषणात असं सर्व काही सांगणं शक्य नाही आहे. तेव्हा त्या मुळात तुम्ही जा, ते वाचा, मनन करा, चिंतन करा आणि सद्गुरूंना शरण जाऊन, नरसिंह सरस्वतींना शरण जाऊन याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मागा. आणि त्यांच्या दर्शनाचा योग घ्या. सगळ्या समासाच्या शेवटी जो त्यांनी म्हटलेला आहे, 5 समास आहेत. 5व्या समासात त्यांनी काय म्हटलं आहे पहा. आता कथनाची ऐका फलश्रुती, जे नित्य नेहमी एकांतस्थळी वाचिती त्यासी श्री नरसिंह सरस्वती प्रत्यक्ष भेटती भक्ता लागे, असं आश्वासन दिलेलं आहे शेवटी. या समासाकडे आपण नंतर येणार आहोत. परंतु अंतरानुभव झाला कथन श्री म्हणे श्री सच्चिदाश्रम इति श्री, असं अशा प्रकारे त्यांनी तो अध्याय संपवलेला आहे की गुरूंचं आश्वासन, मी दर्शन देईन. आणि मी स्वतः या अभ्यासाने त्यांचं दर्शन घेऊ शकलं. 3 दिवस माझ्यासमोर ते बसलेले आहेत. फार कठीण आहे. या ठिकाणी नाही मी बोलू शकत. नमस्कार, पुन्हा भेटू.